भक्तीचा गाभा हा भक्तगण असतो. मोठा कार्यक्रम घेणे म्हणजे सोपे नाही. 20 मार्च ते 27 मार्च चालणाऱ्या कथेमध्ये सुमारे 20 लाखाच्या वर भक्त येणार असून साधू संतांची सेवा सत्कर्माने करा. सनातन हिंदू धर्माची शिकवण ही देशहिताची आणि देशसेवेची असून बालयोगी व्यंकटस्वामी यांनी श्रीराम कथेचं आणि 108 यज्ञाचं आयोजन केलं असून आपण सर्वांनी मनोभावे सेवा करावी असं मत कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाच्या हदगाव तालुक्यातील पिंपळगाव दत्त येथील बैठकीदरम्यान बोलताना अशोक चव्हाण यांनी व्यक्त केलं आहे. हदगाव तालुक्यातील तामसा येथून जवळ असलेल्या दत्त पिंपळगाव येथे 20 मार्च रोजी श्रीराम कथेचं आयोजन करण्यात आलं असून या ठिकाणी राज्यातील साधू संत मोठ्या संख्येने येणार आहे. या कार्यक्रमाला खासदार अशोक चव्हाण, आमदार बाबूराव कदम कोळीकर, जिल्हा प्रमुख विवेक देशमुख, रमेश पाटील घटलवार, मेघना कावली, मुख्य कार्यकारी अधिकारी, तालुका आरोग्य अधिकारी संजय मुरमुरे, गट विकास अधिकारी आडे रांघो, भाजपा तालुका अध्यक्ष भागवत देवस्कर, आरोग्य सभापती राजेश तावडे, सेवानिवृत्त अधिकारी राम मिरशे, नामदेव बाउलकर, उपविभागीय अधिकारी कांबळे, तहसीलदार सय्यद, विद्युत वितरण कंपनीचे प्रतिनिधी सचिन सोनसले, सार्वजनिक बांधकाम विभागाचे राठोड, पाणी पुरवठा विभागातील अधिकारी, तामसा पोलीस ठाणे येथील सहाय्यक पोलीस निरीक्षक सहदेव खेडकर यांची उपस्थिती होती. यावेळी पंचक्रोशीतील भक्तांचा, पत्रकारांचा, मंदिर समितीच्या वतीने बालयोगी व्यंकटस्वामी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय. बाळासाहेब खानजोडे, एमसी न्यूज हदगाव, नांदेड.